मित्रांनो, आज तुम्हाला मी जे हे मंदिर दाखवत आहे ते फार आगळं असं मंदिर आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात गुरसाळे म्हणून गाव आहे. तिथं अशा प्रकारची खूप आकर्षक मंदिर आहेत. त्यापैकी हे प्राचीन रामलिंग मंदिर. या मंदिरासमोर ही पुष्करणी आहे. अशी पुष्करणी असलेली मंदिरं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात, परंतु हे आगळं मंदिर. तर मी याला आगळं का म्हणतो आहे ते तुम्हाला नंतर कळेलच या व्हिडिओमध्ये. पुष्करणीत उतरण्यासाठी मंदिरातून पायऱ्या आहेत. मी मंदिराच्या बाहेरून इकडं आलेलो आहे. आता आपण मंदिरात आत रचना कशी आहे थोडी पाहून घेऊ. इकडे नंतर मंदिराच्या गाभाऱ्याला त्यांनी कोलॅप्सिबल गेट बसवलेलं दिसते. आम्ही दर्शन घेतल्यानंतर यांनी बंद केलं होतं. आत नंदीची आणि समोर शिवलिंग आहे. अतिशय शांत असं हे ठिकाण. मंदिराच्या भिंतीवर इकडे या बाजूला शेषशाही विष्णूची प्रतिमा आहे आणि मंदिराचे खांब जे आहेत त्याच्यावर अतिशय सुबक कोरीवकाम आहे. अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. हे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले मंदिर ही चालुक्य काळातले, आपण यांना हेमाडपंथी मंदिर म्हणतो. आता आपण मंदिराच्या बाहेरून तुम्हाला मी ज्यासाठी हे मंदिर दाखवत आहे, हा परिसरही अतिशय सुंदर नयनरम्य म्हणतो तसा परिसर आहे मंदिराचा. तर जे उत्सुकता तुम्हाला असेल की मी तुम्हाला काय मंदिर दाखवते ते पहा. या मंदिराच्या भिंतीवरही कामशिल्प आहेत कोरलेली. मी खजुराहो येथे कामशिल्प असलेली मंदिरं पाहिलेली आहेत, परंतु सातारा जिल्ह्यात अशी मंदिरं आहेत याची मलाही कल्पना नव्हती. आज प्रथमच मी हे मंदिर पाहतो आहे. मंदिराच्या समोरील भिंतीवर हे कामचित्र आहेत. इथे या चित्रात एक नृत्यांगना नृत्य करत आहे आणि काही वादक आणि दर्शक आहेत या चित्रात. इथे हे कामशिल्प आहे. सातारा जिल्ह्यात अशी कामशिल्पे कोरलेली आणखी 2 मंदिरे आहेत असं मला समजलं. दुसरं जे मंदिर आहे ते गुरसाळे येथून जवळच कातरखटाव म्हणून गाव आहे तिथे आहे. आणि आणखी एक मंदिर जे साताऱ्याजवळ परळी म्हणून गाव आहे त्या सज्जनगडाच्या पायथ्याशी तेथे आहे. त्या मंदिरातील कामशिल्पे जी आहेत ती चांगल्या अवस्थेत आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला बाहेरून मंदिर कसं दिसतं ते दाखवतो. पुष्करणीची भिंत ही, या मंदिराचा जो कळस आहे तो नंतर बांधला गेला असावा. पूर्वी कदाचित वेगळं काही स्ट्रक्चर तिथं असू शकतं, कारण त्या काळात अशा प्रकारची कळस बांधण्याची पद्धत नव्हती. ही पुष्करणी पुष्कळ खोल आहे. आता पाणी त्याच्यात भरलेलं असल्यामुळे आपल्याला त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही आहे.
भिंतीच्या या बाजूलाही आपण पाहू शकता, इकडेही कामशिल्प त्याच्यावर कोरलेली आहेत. पहा, जर आपल्याला गुरसाळे येथे यायचं असेल तर साताऱ्यातून साधारण एक 55 ते 60 किलोमीटर अंतर आहे या ठिकाणाचं. वडूजपासून, सातारा जिल्ह्यातील वडूजपासून जवळ हे गाव आहे. या परिसरात आणखीही खूप सुंदर हे पाहिजे, हे जे आहे ते एक माणूस घोड्याशी मैथून करताना दाखवलेलं आहे. ते हे मैथून शिल्प जे आहेत ते फार सुबक नाही आहेत, परंतु आश्चर्यकारक आहेत. तर असं हे ज्याला सातारा जिल्ह्यातील खजुराहो असं म्हणता येईल, असं गुरसाळे येथील रामलिंग मंदिर.